प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक, कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीडच्या रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार, सॅटेलाइट सर्व्हेची कागदपत्र दाखवण्यास अधिकाऱ्यांनी चालढकल केली आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून पालघर जिल्ह्यात बोगस प्रकल्पग्रस्तांची नावं देऊन चाळी उभारल्यात. या ठिकाणी किमान 2000 घरं बांधून सरकारची लूट केल्याची माहिती असल्याची लोकशाही मराठीच्या सूत्रांची माहिती आहे. देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या प्रकल्पात अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर देशासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. भारतातील हा सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रकल्प आहे. 2 राज्यातून जाणाऱ्या या प्रकल्पावर महाराष्ट्र, गुजरात आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचंही बारीक लक्ष आहे. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे बोईसर, वसई, ठाणे आणि बीकेसी असे 4 स्टेशन आहेत. ज्या परिसरातून बुलेट ट्रेन जाणार आहे तेथे जमीन अधिग्रहण करताना काही अधिकारी आणि स्थानिकांनी संगनमत करून या ठिकाणी चाळीच्या स्वरूपात बेनामी घरं उभारली. या घरांमध्ये आजपर्यंत कोणीही राहायला आलेलं नाहीये वा काही अलीकडेच राहत असल्याचं दाखवण्यात आलंय. अशा अवस्थेतील अनेक घरं अजूनही पडून आहेत. प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना येथील निवासी घरांची कोणतीही शहानिशा न करता किंवा प्रकल्प बाधित म्हणून त्या घरांचं पुनर्वसन विभागाकडून कोणताही सर्व्हे न करता पुनर्वसन विभागाने त्यांना प्रत्येकी 14 लाखांची भरपाई रक्कम दिल्याची सूत्रांची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे. या ठिकाणी अशी 2000 घरं उभारण्यात आल्याची माहिती आहे. याबाबतच्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींनी माहिती अधिकार कायद्यान्वये संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती मागण्याचा प्रयत्न केला असता त्याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करतायत. त्या गावातील सरपंचांकडे संबंधित पुनर्वसन बाधितांची यादी फाईल मागितली असता त्यांनीही ती दाखवण्यास नकार दिलाय. बुलेट ट्रेन प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून त्या ठिकाणी बोगस प्रकल्पग्रस्तांची नावं देऊन चाळी उभारल्यात. या ठिकाणी किमान 2000 घरं बांधून सरकारची लूट चालवली असल्याची माहिती आहे. देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या प्रकल्पात जमीन अधिग्रहण करताना अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलाय. याबाबत लोकशाही मराठीने पालघर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत सखोल चौकशी करून माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आता वसई विरार कॉरिडॉरचे काम सुरू असून यातही अशाच प्रकारचा घोटाळा झाला असावा अशी शंका स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत लोकशाही मराठीने संबंधित अधिकाऱ्यांकडे याची सविस्तर माहिती मागवली असतानाही अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास चालढकल केली जाते. वरिष्ठ अधिकारी कोणताही घोटाळा झाला नसल्याचं सांगतायत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत. मात्र अद्यापही त्यासंबंधी कोणतीही कारवाई झाली नसल्याची लोकशाहीच्या सूत्रांची माहिती आहे. आपल्याकडनं जी माहिती भेटली आहे त्यामध्ये बुलेट ट्रेन मधले घरांना मोबदल्याच्या बाबतीमधली एक तक्रार आपल्या हेड ऑफिसला आलेली आहे. सध्या स्थितीत जे मी आमचे लँड एक्विजिशन ऑफिसर आणि बुलेट ट्रेनचे अधिकारी यांच्याकडनं माहिती घेतली त्यातनं असं दिसतोय की 131 घरांना त्यांनी मोबदला दिला आणि डिमॉलिश केलेली आहे. या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आपण जे सर्व डिटेल्स आहे आणि जर काही चुकलं असेल तर कारवाई करण्याचेही आदेश दिलेले आहेत आणि निश्चित यामध्ये आम्ही सखोल चौकशी करून हा विषय मार्गी लावू. मी परवाच लोकशाही न्यूज चॅनल ही बातमी चालल्यानंतर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला. खोटे मूल्यांकन करून त्या ठिकाणी खोटे घरं उभे करून खोटे गोठे उभे करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे लाटण्याचा जो प्रयत्न केला असा जो आरोप होता त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. विभागीय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. त्याचा रिपोर्ट या आठवड्यात येईल. मी या ठिकाणी तो रिपोर्ट आपल्याला सांगेल. तर लोकशाही मराठीचे स्थानिक प्रशासनाला काही सवाल आहेत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पात नक्की किती लोक प्रकल्प बाधित आहे? प्रकल्प बाधितांचे रहिवाशी दाखले, त्यांची घरपट्टी, संबंधित सर्व कागदपत्रांची खातरजमा केली गेली आहे का? प्रकल्प बाधितांना कोणत्या निकषावर मोबदला देण्यात आलाय? बुलेट ट्रेनच्या मार्गावरील बाधित बांधकामाबद्दल किती सर्वेक्षण करण्यात आलेली आहे? प्रकल्प बाधितांच्या मोबदल्याची मूळ कागदपत्र दाखवण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ काय आहे? सर्वेक्षणादरम्यान काढलेली जमिनीची आणि बांधकामाची जिओ टॅग केलेली छायाचित्र किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक का करत नाहीत? ज्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांना मोबदला मंजूर करण्यात येऊन जी घरं निष्कासित करण्यात दिरंगाई का? इसमें अभी तो नहीं है फिलहाल, जब से हम आए तो नहीं देखे रहते नहीं. यही आगे से सब में चाली में रहते हैं सब लोग. और वो सभी में ऐसी प्रॉब्लम होती है? सब में इधर सब में पूरा भरा हुआ है और बाकी घर भी ऐसे पड़े हुए हैं. हाँ. तो पहले लोग रहते थे या नहीं,
आगे हैं, यहाँ पे नहीं है। पानी इतना ज्यादा भर तो कौन रहेगा यहाँ पे? यहाँ पे कोई नहीं रहता। नहीं ये है। भी घर कब बने ये? अब हो गया है 4-5 साल यहाँ पे बना हुआ। यहाँ कोई रहने नहीं आता नहीं। क्योंकि पाणी भर रहा है। हाँ, आपण जे प्रकरण निदर्शनास आणून देत आहे ती खरंच खूपच गंभीर बाब आहे. अशा पद्धतीने प्रकल्पग्रस्त म्हणजे जे खरे प्रकल्पग्रस्त असतात त्यांच्या याद्या वर्षानुवर्ष प्रलंबित आणि ते अजूनही मदतीच्या आणि नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. आणि अशा वेळी जर हे एक प्रकरण उद्भवत असेल, खरं तर मला असं वाटतं की याच्यात हे सुद्धा चेक केलं गेलं पाहिजे की हे सगळे अधिकारी हे नेमके कुठल्या केडरचे अधिकारी आहेत. हे IAS केडरचे अधिकारी असतील तर मग हे गुजरातमध्ये काम करणारे आहेत, महाराष्ट्रात काम करणारे आहेत, किंवा या अधिकाऱ्यांचा नेमका वरदहस्त कुणाचा वरदहस्त या लोकांवर आहे. कारण आपण जी माहिती देत आहे त्यानुसार जर महसूल मंत्री बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश देऊनही जर हे प्रकरण पुढे जात नसेल तर चौकशीचं नुसतंच नाटक केलं जात आहे का, की खरोखरच या सगळ्यांमध्ये सरकारचा हात नाही आणि अधिकाऱ्यांची मनमानी होते? नेमकं काय ते प्रकरण बाहेर आलं पाहिजे. बोगस औषधांचं प्रकरण असेल, बोगस बियाणांचं प्रकरण असेल, कितीतरी अशी कंपन्या आहेत की ज्या बोगस पद्धतीने नुसत्याच रेकॉर्डवर दिसत आहेत, मात्र प्रत्यक्षात त्यांचं काम नाही आणि त्यांचा संबंध पुन्हा फिरून फिरून गुजरातशी येतो. त्यामुळे हे फारच सहज स्वाभाविक आहे, पण याचे राजकीय वरदहस्त आणि लागेबांधे निश्चितपणे शोधले गेले पाहिजे. सरकारची लूट सुरू आहे की सरकारमध्ये असलेल्या सगळ्यांनी संगनमत करून सामान्य माणसाच्या टॅक्स मधला पैशाची लूट लावली आहे, हे पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल. जेव्हा पूर्ण सरकारमधले मंत्रीच भ्रष्टाचारी आहे, म्हणजे बिलकुल आता राम मंदिरमध्ये चोरी करण्यापासून तर आपल्या इथे कुंभमेळ्यामध्ये कशा पद्धतीनं गिरीश महाजन यांच्या जवळचे लोक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.